भिवंडीमध्ये केमिकलच्या गोदामाला भीषण आग. बळपाडा येथे प्रितेश कॉम्प्लेक्समधील घटना. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल. गवंडी शिवाजीनगर येथे डंपरनं चौघांना चिरडले. यामध्ये 3 तरुणांचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. धाराशिवमध्ये निधीवरून महायुतीमध्ये मतभेद. जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून वाद उफाळला. प्रताप सरनाईकांनी व्यक्त केलं जाहीर दुःख. कोल्हापूरमध्ये एक व्यक्ती साखळीने बांधलेल्या अवस्थेमध्ये सापडला. गांधीनगर पोलिसांकडून चौकशी सुरू तर त्या व्यक्तीची नागरिकांनी साखळीतून केली मुक्तता. सोन्याच्या दरात 8 दिवसांमध्ये 4,000ची वाढ. जीएसटीसह सोन्याचा भाव 1,02,000वर. जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम. दिल्लीचा रील स्टार सोलापुरातून ताब्यात. माझ्याशी लग्न कर, हिंदू धर्म स्वीकारतो. समीरचा सोलापूरच्या मुलीला लग्नासाठी दबाव. वैजापूर तालुक्यामध्ये किरकोळ वादातून 3घांवर चाकू हल्ला. हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांवर गुन्हा दाखल. 5 महिन्यांपूर्वी झालेल्या घरफोडीचा नवघर पोलिसांकडून उलगडा. भाईंदर पूर्वच्या स्पोर्ट कॉम्प्लेक्स समोर असलेल्या माडा बिल्डिंगमधून 3,61,000ची झाली होती घरफोडी. उल्हासनगरमध्ये डॉक्टरांनी जिवंत रुग्णाला मृत घोषित करून दिला मृत्यूचा दाखला. अंत्यसंस्काराची तयारी केली असता रुग्ण जिवंत असल्याचं आढळलं. डॉक्टरनं चूक मान्य करत व्यक्त केली दिलगिरी. गडचिरोलीमध्ये पोलीस दलानं रक्त दिनाचं औचित्य साधत 3 ठिकाणी केलं रक्तदान शिबिराचं आयोजन. शेकडो पिशव्या रक्त संकलन तर गरजू व्यक्तींसाठी शासकीय रक्तपेढीत रक्त जमा. परदेशी शिक्षणाचं स्वप्न भारतामध्येच पूर्ण होणार. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब मुंबई आणि नवी मुंबईमध्ये उभारलं जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. रत्नागिरीमध्ये 16 जूनपासून शाळा सुरू होणार. लांजा तालुक्यातील प्राथमिक शाळेच्या छतांची अक्षरशः दुरावस्था. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित. या संदर्भात जिल्हा परिषदेकडे वारंवार लेखी प्रस्ताव देऊन देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. नीट यूजी 2025चा निकाल जाहीर. राजस्थानमधील महेश कुमारचा प्रथम क्रमांक. मध्य प्रदेशातील उत्कर्ष अवधिया 2ऱ्या क्रमांकावर. आदिवासी शाळांचं शैक्षणिक वर्ष 16 जूनपासून सुरू होणार. आदिवासी शाळेमध्ये सर्व सुविधा पुरवल्या जाणार. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची माहिती. पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात. अपघातानंतर धुराचे कण दूरपर्यंत हवेत पसरले. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. दिवा शहरातील सद्गुरुनगरमध्ये मोरेश्वर कॉम्प्लेक्स जवळ पार्क केलेल्या 4 चाकी कारनं घेतला पेट. शॉर्ट सर्किटमुळे कार जळून खाक. अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्यात यश. कल्याणमध्ये 2 कुटुंबांमध्ये जोरदार राडा. दारासमोर कचरा का ठेवते या कारणावरून राडा. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. नाशिकच्या चांदवड टोल नाक्याजवळ अपघात. भरधाव 4 चाकीची ट्रकला जोराची धडक. अपघातात एकाचा मृत्यू 8 जण जखमी. एरवाडा येथे ट्रेलरचा मोठा अपघात. भरधाव ट्रेलर एक दुमजली घराला जाऊन धडकला. सुदैवानं दुकान बंद असल्यानं मोठी दुर्घटना टळली. साताऱ्यातील फलटणच्या मौजे ठाकूर येथील हत्या प्रकरणाचा उलगडा. दोन्ही आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात. भावाच्या सांगण्यावरून हत्या केल्याच्या आरोपींची कबुली. राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट प्रणाली लांबणीवर. आयपॅड आणि साहित्य पुरवठा कंत्राट रद्द. आयपॅड पुरवण्यास कंत्राटदारानं असमर्थता दर्शवली. कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी. नोकरी आणि रोजगारासाठी शिकवले जाणार विशेष कौशल्य. कम्प्युटर कोडिंग, होम सायन्स शिकवलं जाणार तर एआय आणि नर्सरी गार्डनिंग आणि टायपिंग असे कोर्स देखील समाविष्ट असेल. नागपूरमध्ये लग्नाच्या जेवणातून नातेवाईकांना विषबाधा. 100पेक्षा अधिक नातेवाईकांना झाली विषबाधा. लग्नाचं जेवण केल्यानंतर उलटी आणि तापाचा नातेवाईकांना त्रास. मुंबईकरांना विजेसाठी आता 4था पर्याय मिळणार. वीज पुरवठ्यासाठी बेस्ट, अदानी आणि टाटाही आता स्पर्धेत. हिंगोली जिल्हा परिषदेमधील षटकोनी सभागृहाचं छत कोसळलं. लाखो रुपये खर्च करून छताचं काम निकृष्ट दर्जाचं. जिल्हा परिषद प्रशासनाचं दुर्लक्ष. चंद्रपूर जिल्हा बँक निवडणूक. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊळकरांचं 58 जणांचे संचालक पदाचे स्वप्न भंगले. छाननीमध्ये 213 पैकी 155 नामांकन पात्र. 16 जूनपासून मुंबईत आशा सेविकांचं आंदोलन. आशा सेविकांनी केलेल्या मागण्या अद्याप पूर्ण होत नसल्यानं आंदोलनाची घोषणा.
सांगलीमध्ये बच्चू कडूंच्या आंदोलनाला प्रहार संघटनेचा पाठिंबा. अर्धनग्न होऊन गळ्यामध्ये गाजराची माळ अडकवत प्रहार संघटनेनं केलं अनोखं आंदोलन. राजस्थानच्या मुलाचा पानशेत धरणामध्ये बुडून मृत्यू. पानशेत धरण परिसरात आंघोळीसाठी गेला असता बुडून मृत्यू. दुर्दैवी घटनेनं परिसरामध्ये हळहळ व्यक्त. जालन्यामध्ये विजेचा शॉक लागून जवानाचा मृत्यू. दुर्दैवी मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त. हिंगोलीच्या कानेरखेडा येथे वीज पडून महिलेचा मृत्यू. महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं परिसरामध्ये हळहळ व्यक्त. हिंगोलीमध्ये डायरियामुळे बालमृत्यूच्या प्रमाणामध्ये वाढ. बालमृत्यू रोखण्यासाठी 16 जून ते 31 जुलै या कालावधीत टॉप डायरिया उपक्रम राबवावा. जिल्हाधिकारी राहुल गुप्तांचे निर्देश. मुंबईच्या कोस्टल रोडवर अपघात. दक्षिण दिशेच्या बोगद्यामध्ये कार पलटून अपघात. रस्त्याच्या मधोमध गाडी पडलत, वाहतूक कोंडी. कराडच्या पाटण कोयना महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल. अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी. चंद्रपूर ते अहेरी मार्गावर गणगापूरच्या जवळ भीषण अपघात. पिकअप ट्रकची समोरासमोर धडक. भीषण अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी. बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी एआयची मदत. नाशिकच्या दिंडोरीमध्ये लावले लेपर डिटेक्शन वॉर्निंग अलार्म. बिबट्या आल्यावर वाजणार सायरन. वक्फ अमेंडमेंट सुधारणा कायदा 2025 रद्द करण्याच्या मागणीसाठी मुस्लिम बांधवांचं मानव शृंखला आंदोलन. यवतमाळच्या मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं कमल चौक ते संविधान चौकापर्यंत शांतीपूर्ण आंदोलन. वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये पावसाचं आगमन. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. पेरणीला होणार आता सुरुवात. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसाची उघडीप. शेतकऱ्यांना दिलासा. पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरीच्या मदर्स प्लांट लागवडीसाठी पूर्व मशागत अंतिम टप्प्यात. गडचिरोली जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामाची सुरुवात. शेतकऱ्यांची लगबग सुरू. तर 2300 रुपये प्रति क्विंटल हमीभावानं धान खरेदीला सुरुवात. परभणीमध्ये बी बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांचा ओघ. पेरणीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची लगबग. बुलढाण्याने अवैध एसटीबीटी बियाणांची विक्री. शेतकऱ्यांची फसवणूक. तालुका कृषी विभागाचं मात्र दुर्लक्ष. मराठवाड्यामध्ये खरीपात मका पिकाचं क्षेत्र वाढण्याचा अंदाज. दर स्थितीमुळे मराठवाड्यामध्ये मका लागवड वाढणार. बीड जिल्ह्यामध्ये पेरणीला वेग. मृग नक्षत्रामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानं पेरणीला सुरुवात. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद पिकाच्या पेरणीला सुरुवात. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला फटका. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कमी. कांद्याला भाव नसल्यानं शेतकरी मात्र हवालदिल. पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस. पावसानं दुचाकीस्वार पाण्यात गेला वाहून. वाघोलीतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. शनी शिंगणापूर परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात. पावसानं भाविकांची उडाली एकच तारांबळ. रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस. पावसानं घरामध्ये आणि शाळेमध्ये पावसाचं पाणी शिरलं. गावकऱ्यांची धावपळ. जावळीबाई महाबळेश्वरला पावसानं झोडपलं. साताऱ्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. धुवांधार पावसानं मशागतीची कामं ठप्प. सिल्लोडमध्ये मुसळधार पाऊस. शेतकऱ्यांची उडाली तारांबळ. पूर आल्यानं वाहतूक काही तास खोळंबली. पैठण तालुक्यामध्ये 24 तासात 208 मिलीमीटर पावसाची नोंद. जोरदार पावसानं शेतकऱ्यांमध्ये उत्साह. पेरणीला सुरुवात. सांगलीमध्ये भरदिवसा मालवाहतूक गाडीचा थरारक पाठलाग करत 7 लाखांची रोकड लुटली. चालकासह व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देत करण्यात आली लूट. सिल्लोडच्या कन्नड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. शेतामध्ये पाणी शिरल्यानं शेताचं मोठं नुकसान. सांगलीच्या तासगाव तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. 24 तासात 33 मिलीमीटर पावसाची नोंद. अनेक भागात साचलं पाणी. बीडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. वीज कोसळून अनेक घरांचं नुकसान. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. अकोल्यामध्ये मुसळधार पावसानं पपई बागांचं नुकसान. शासनानं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. पहाटे जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाची हजेरी. सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस. पावसानं कुरनूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. कुरनूर धरण 97% भरलं. नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा. मुंबईसह कोकणामध्ये पावसाचा जोर वाढणार. रायगड, रत्नागिरीमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता. राज्यातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी.
नाशिकमध्ये पावसाचा कहर, बागलांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, आसखेडामध्ये वीज पडून एक बैल आणि काही गायींचाही मृत्यू. पावसाचं कमबॅक होऊन देखील मुंबईत उकाडा कायम. पावसाचे ढग असले तरी मुंबईकर उकाड्यानं हैराण. सोमवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. पावसामुळे सोलापुरातील जनजीवन विस्कळीत. पावसामुळे सकल भागात साचलं पाणी. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. जोरदार पावसानं घरांची पडझड तर घरांवरील पत्रे गेले उडून. साताऱ्यातील खटाव तालुक्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. मुसळधार पावसानं शेतकऱ्यांना दिलासा. पावसामुळे सर्व तलाव पूर्ण क्षमतेने वाहू लागले. रत्नागिरीच्या खेडमध्ये पावसाचा गडगडाटी कमबॅक. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार पुनरागमन. पावसाला लवकरच सुरुवात झाल्यानं भात पेरणीच्या कामांनाही वेग. जमिनीतील ओलाव्यामुळे शेतकऱ्यांची पारंपरिक आणि बैलांच्या सहाय्यानं पेरणी सुरू. वाशीमध्ये 2 दिवसांच्या दमदार पावसानंतर खरीप पेरणीला सुरुवात. कोळंबी शिवारामध्ये कपाशीची लागवड तर यंदाच्या हंगामात समाधानकारक उत्पादन मिळेल, शेतकऱ्यांना अपेक्षा. अहिल्यानगरमध्ये अनेक भागात जोरदार पाऊस. सलग 3 दिवसांच्या मुसळधार पाऊस तर नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. समाजवादी पक्षाचे संस्थापक सदस्य छोटे सिंग यादव यांचं निधन. लखनौच्या मेदांता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान मोदी 15 ते 19 जूनच्या दरम्यान सायप्रस देशाचा दौरा करणार. मोदी कॅनडामध्ये G7 शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार. G7 शिखर परिषदेनंतर मोदींचा क्रोएशियाचाही दौरा. बच्चू कडूंच्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कर्जमाफीसाठी 15 दिवसांमध्ये समिती नेमणार. समितीच्या अहवालानंतर कर्जमाफीचा निर्णय होणार. आमचं पत्र हा वचननामा समजून आंदोलन मागे घ्या. उदय सामंत यांचं बच्चू कडूंना आश्वासन. महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी एकवटला. शेतकरी दिव्यांगांसाठी आम्ही जिवंत. धर्म जातीत शेतकऱ्याला वाटू नका, बच्चू कडूंचं आवाहन. उदय सामंत यांची शिष्टाई फळाला. बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन तुर्तास स्थगित. दिव्यांगांना महिन्याला 1500 रुपये पुरत नाहीत. दिव्यांग बांधवांनी अर्धी लढाई लढली. 3.5 लाख शेतकरी मेले, त्यावर कोणी बोललं नाही. शेतकरी आणि मजुरांची लढाई लढणं कठीण, बच्चू कडूंचं वक्तव्य. कर्जमाफीच्या आंदोलनामध्ये 90% यश मिळवलं. 2 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीची तारीख सांगा, नाहीतर मंत्रालयावर मोर्चा काढणार. आंदोलन थांबवत नाही तर पुढे ढकलतोय, बच्चू कडूंचं वक्तव्य. बच्चू कडू उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल. बच्चू कडूंसह 23 उपोषणकर्ते हे रुग्णालयात दाखल. खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू. डॉक्टर प्रफुल्ल कडू यांची माहिती. बच्चू कडूंचं आंदोलन मागे घेतल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांनी मानले आभार. सरकार बच्चू कडूंच्या मागण्यांवर नक्की विचार करणार. चंद्रशेखर बावनकुळे यांचं ट्विट. प्रहारच्या कार्यकर्त्यांचा पुण्यामध्ये अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ तर कार्यक्रमाच्या बाहेर देखील कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला आणि बच्चू कडूंना न्याय द्या अशी घोषणाबाजी. भंडारा जिल्ह्याचे आमदार नरेंद्र भोंडेकरांनी घेतली पावसाळापूर्व आढावा बैठक. नालेसफाई, रस्त्याची कामं लवकर पूर्ण करा, अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. परभणीतील पूर्णा तहसील कार्यालयाच्या समोर प्रहारचं मुंडन आंदोलन. आंदोलनाच्या दरम्यान कार्यकर्त्यांनी मुंडन करत शासनाच्या विरोधात व्यक्त केला तीव्र संताप. देशामध्ये 11 वर्षांपासून भ्रष्टाचारमुक्त सरकार. मंत्री अतुल सावेंचं वक्तव्य. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची जवळीक वाढली. राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान शिबिराचं आयोजन. संदीप देशपांडे आणि किशोरी पेडणेकर शिबिरामध्ये एकत्र. एसटी महामंडळाचं विकेंद्रीकरण होणार तर एसटी महामंडळाअंतर्गत 5 प्रादेशिक विभाग. प्रताप सरनाईकांच्या निर्देशानंतर 5 प्रादेशिक विभागांची निर्मिती. भाजप आमदार संजय कुटेंचं निवासस्थान जाळण्याचा प्रयत्न. जळगावमध्ये अतिवृष्टी पीडित शेतकऱ्याच्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल. पंजाबमध्ये सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क अनिवार्य. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे पंजाब सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय. महाजनको आणि एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी होणार. दोन्ही परीक्षा 29 जूनलाच असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम. विद्यार्थी एका पेपरला मुकणार. यवतमाळमध्ये धरती आबा योजनेची होणार 366 गावांमध्ये अंमलबजावणी. 15 ते 30 जून या कालावधीमध्ये अभियान राबवलं जाणार. अकोला शहरामध्ये ठिकठिकाणी जनजागृती. प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं रोड सेफ्टी व्हिजन या वाहनाच्या द्वारे वाहतूक नियमांसंदर्भात जनजागृती.
पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणार 15 ते 16 लाख भाविक. आषाढीसाठी यंदा 10,000 पोलिसांचा बंदोबस्त. पंढरपुरात 6 जुलैला रंगणार एकादशीचा सोहळा. बुलढाण्याच्या संत सखाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान. वारकरी दिंडीला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिकांनी लावली उपस्थिती. लालबागचा राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न. संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर आज पाद्यपूजन संपन्न. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं वर्ष 92. लालबागच्या राजाची मूर्ती साकारण्यास सुरुवात. नवी मुंबईमध्ये येणार 10 आंतरराष्ट्रीय विद्यापीठ. 5 किलोमीटर परिसरामध्ये टॉप 10 प्रदेश विद्यापीठांचे कॅम्पस उभारण्याचं सिडकोचं नियोजन. मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक. मुंबईत रेल्वे सल्लागार समिती नेमणार. पावसाळ्यामध्ये रेल्वे रुळ पाण्याखाली जाऊ नये म्हणून समिती. पाण्याच्या समस्या दूर करण्यासाठी समितीची नेमणूक केली जाणार. यात्रा सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 26 जूनपर्यंत बंदी आदेश लागू. कायदा आणि सुव्यवस्था बाधित राहण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी संजय तेलींचे आदेश. अहिल्यानगरमध्ये गाईच्या दूध दरामध्ये कपात. खासगी संघाकडून दरामध्ये 2 ते 3 रुपयांची घट. दूध दर आता 31 रुपयांवर. विठुरायाच्या टोकन दर्शनासाठी आजपासून नोंदणी. सकाळी 10 वाजता विठू भक्तांना मिळणार पहिलं टोकन. पहिल्या दिवशी 1100 टोकन देण्यात येणार. नागपूरमध्ये होणार हेलिकॉप्टर निर्मिती. महाराष्ट्र सरकार आणि मॅक्स एरोस्पेस करार. तर 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक देखील केली जाणार. वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणं बंधनकारक. 30 जून नंतर नंबर प्लेट नसल्यास होणार 1,000 रुपयांचा दंड. मेट्रो नौमार्गिकेवर उभारला 700 मेट्रिक टनाचा गर्डर. गर्डर उभारणीसाठी 2 क्रेनचा प्रत्यक्ष वापर. पहिल्या टप्प्यामध्ये दहिसर ते काशीगाव मार्ग खुला होणार. विक्रोळी उड्डाणपूल आजपासून सुरू. रेल्वेचा पूर्व पश्चिमेला जोडणारा पूल आजपासून नागरिकांसाठी झाला खुला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचं आयोजन. 15 ते 30 जूनपर्यंत विशेष शिबिर. नागरिकांनी लाभ घेण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. जालन्यामध्ये अनुदान वाटप घोटाळा करणारे 10 तलाठी निलंबित. जिल्हा प्रशासनाकडे अहवाल समोर. अहवालामध्ये 34 कोटी 97 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती. बुलढाण्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांची पाठ. विद्यार्थी संख्या कमी झाल्यानं 35 शिक्षक निलंबित. ठाण्याच्या महाराष्ट्र नगरमधील म्हाडाच्या पुनर्विकासाला 15 वर्ष झाली असूनही रहिवाशांना अद्याप घरं मिळाली नाही म्हणून संतप्त रहिवाशांचा आंदोलनाचा इशारा. भंडाऱ्याच्या बायपास पुलाचं काम वादाच्या भोवऱ्यात. संबंधित कंपनीने पर्यावरण विभागाची परवानगी घेतली नाही. येणाऱ्या पावसात शहराला पुराचा धोका वाढला. हिंगोली जिल्ह्यात सण स्पर्धा बैठक आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू. कायदा आणि सुव्यवस्था बाधित राहण्याच्या दृष्टीनं शस्त्र जमावबंदी लागू करण्याचे जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्टाफ नर्स पाठोपाठ दुसरा घोटाळा समोर. तांत्रिक आणि अतांत्रिक पदभरतीत देखील घोटाळा उघड. वाशिमच्या मेडशी ते मुंगळा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे. खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका. बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.